राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज आपला इथे आंदोलन होतं, सकाळी बेमुदत आंदोलन होतं ते महिलांचा, कामगारांचा, काय विषय झालं? हे आंदोलन होतं शालेय पोषण आहारवाल्यांचं आंदोलन होतं। पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 5000च्या वरती महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी आलेले होते। आज दिवसभर यांनी आंदोलन केलं, उन्हात दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन सायंकाळी जे DYSP साहेब आहेत दर्शन दुग्गर, तर त्या साहेबांनी एक मध्यस्थी मंत्री महोदयांशी संपर्क साधून 29 तारखेला ह्या संघटनेचे प्रतिनिधी व स्वतः मंत्री साहेब हे 29 तारखेला त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेणार आहे असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन जे संघटनेचे पदाधिकारी होते त्यांनी हे मागे घेण्यात आले। काय काय मागण्या काय होत्या आपल्या, काय डिमांड होती आपली? मागण्या अशा होत्या की जे मार्च महिन्यात 2024 मध्ये 1000 रुपयाची वाढ दिलेली होती, जी वाढ कबूल केलेली होती ती वाढ द्यावी व यांना केरळ राज्याप्रमाणे 18,000 रुपये किमान वेतन द्यावं। जे शेजारील राज्य आहेत त्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने यांना किमान वेतन देण्यात येतं त्या पद्धतीने किमान वेतन देण्यात यावं। जे 10 महिन्याचं वेतन यांना भेटतं ते त्यांना 12 महिन्याचं करण्यात यावं। जसं शिक्षक लोकांना 12 महिन्याचं वेतन असतं तसं यांना 12 महिन्याचं वेतन देण्यात यावं। अशा छोट्या छोट्या मागण्या यांच्या योजना कर्मचाऱ्यांच्या होत्या। काय अपेक्षा आपल्याला, मतलब 29 तारखेला जे बैठक होणार आहे त्या बैठकमध्ये मागण्या आपले मतलब पूर्ण होणार आहे की मागण्या पूर्ण करणार आहे, असं काय आश्वासन? आता माननीय मंत्री महोदयांवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण की काही ना काही मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे। कारण की आपण मालेगावचे रहिवासी आहे आणि आपल्याला मंत्री साहेबांचा अनुभवच आहे, तर त्या पद्धतीने मंत्री महोदय काही ना काही मार्ग काढतील। परंतु जे संघटना आहे, संघटनेने ज्यावेळेस पत्र आलं त्याच्यानंतर राज्य कमिटीची एक बैठक झाली। बैठकीत मी पण उपस्थित होतो मालेगावचा प्रमुख म्हणून। त्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली की ठीक आहे आपण 29 तारखेला बैठकीला जाऊ, पण बैठकीला निर्णय नाही लागला तर काय? तर कमिटीने ऑलरेडी त्याच्यात एक ठराव केलेला आहे। त्या ठरावामध्ये ठरवलेलं आहे की जर कधी बैठकीमध्ये निर्णय लागत नसेल तर परत 29 तारखेनंतर जर कधी निर्णय लागला नाही तर पूर्णच्या पूर्ण 15,000 मंत्री महोदयांच्या घरावर मोर्चा काढणार आहे।